गुड मॉर्निंग एव्हरीवन फ्रॉम अक्कलकोट पार्ट 2. आज आम्हाला पंढरपूर जायचा प्लॅन होता, पण आम्ही नाही जाते. आम्ही पूर्ण गाव फिरणार आहे, सगळे मंदिर. हे बघा, तिथे गार्डन आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर मित्रांनो, आता फिरायचं आहे. मम्मी आणि नितू मावशी नाश्ता आणायला जातोय बाहेर. तर मित्रांनो, आम्ही टोटल 8 माणसं आहे ना, तर आम्ही घेतलेला आहे 8 मसाला डोसा. एक मसाला डोसा 60 रुपयाचा, म्हणजे 8 मसाला डोसे 480. तर मित्रांनो, आम्ही 8 डोस्याबरोबर हे पण घेतलं, मिठाई आणि कुरकुरे पण. वैसे मसाला डोसा खूप जास्तच टेस्टी होता. 10/10 मी खाऊन झालो, पण हां, मी तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की खूप जास्त टेस्टी होतं. रपारप मी खाऊन गेलो पण. तर मित्रांनो, आम्ही फिरायला पडलो आपल्या हॉटेलच्या बाहेर, भक्तिनिवासच्या बाहेर. हे बघा, खूप जास्तच ऊन आहे. स्वामींचे पायाचे ठसे. तर मित्रांनो, हे बघा, इथे खूप सारे रिक्षाच आहे, पण आपली रिक्षा हे बघा ही आहे. बाळप्पा महाराजांचं मंदिर आम्ही फिरू आलो. आता दुसऱ्या लोकेशनवर जाते. आली ही रिक्षा. काय डेंजर हलते बघ, किती थांब दाखवतो. रिक्षा किती हलते. सेकंड लोकेशन. तो पोरगा आहे ना, बाळप्पा महाराजांची 16वी पिढी आहे. छोटा पोरगा आहे बघ, आपली पुजारी आहे बघ, काम व्हिडिओज बनवते ते. हां, तो बघा, बघतो. हे बघा मित्रांनो, एवढी पुराणी रिक्षा आहे बघा. 90s-80sच्या टायमाला ही रिक्षा चालायची. आणि तिथं मागचं हे बघा, रेड कलरचं आहे. अरे यार, मागे राहिली. लास्ट लोकेशनवर जात आहे आम्ही. We have reached at our last location. तर मित्रांनो, हे बघा, श्रीराज लॉज. इथे आम्ही राहिलो होतो आधी. हे बघा मित्रांनो, हे बघा आपला तो रूम होता. हे बघा मित्रांनो, हा रूम होता आपला श्रीराज लॉज मध्ये. ट्रॅफिक बघा मित्रांनो. मित्रांनो, आम्ही फिरायला तर आपल्या हॉटेलच्या गल्लीच्या बाहेरच आहे. बघा मित्रांनो, किती जास्त झाडं आहे. हे आधी पहिला नव्हते. पहिला एकदम छोटे होते झाडं आणि एवढे पण नव्हते. आता जास्त झाडं आहे, मोठे पण आहे. तर मित्रांनो, आम्ही टोटल 8 कोण घेतले. 2 बटरस्कॉच मला आहे, एक आधी 6 ब्लॅक करन. तर मित्रांनो, मी ह्याला रेटिंग देईन 7.7/10. तर बघा मित्रांनो, कुत्र्याची मम्मी आणि कुत्रा. तर मित्रांनो, इथं अजून एक कुत्रा आला. तर कळत नाही मम्मी कुठले, पण हीच असेल कारण की तो गोरा पिल्लू आहे. हे बघा, पिल्लू एवढा मोठा कुत्र्यावर बघतो.
मित्रांनो काल पुरुषांची एवढी लाईन नव्हती, पण आज बघ लाईन बघ पुरुषांची किती आहे. तिथून ते असे जाणार. परवा आम्ही तिथे लाईन चालू केली होती, आता हे बघा तिथे असं जाऊन तिथे असं जाणार. हे बघ हे कुठे चाललंय से. तर मित्रांनो आम्ही परत एकदा पोचलोय मंदिरात. आज पण मंदिर असणार आहे अर्धा तास मॅक्सिमम. आज मित्रांनो मी तुम्हाला मंदिर असं घरी गार्डन दाखवेल. हे बघा किती किती जास्त गर्दी आहे. आणि हे बघा तिथे बाहेर उतरला तो हत्ती. हा 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 चल घे. आणि एक जिराफ आणि हे बघा हा तर आतमध्ये खूप जास्त गर्दी आणि हरियाली पण आहे. तुम्हाला दाखवतो गार्डन हळूहळू. राहुल दादा तिकीट घेतोय. होय राहुल दा 5 रुपये तिकीट आहे, म्हणजे आपल्या दोघांचे झाले 10. राहुल दा पहिल्यांदा आलाय अक्कलकोटला. तर मित्रांनो पप्पा आणि आले आहे सगळे, कारण की तिकीट पण नाही काढले, कारण की ऑनलाईन नाही आहे त्यांच्याकडे. प्रति व्यक्ती 5 रुपये तिकीट. हे बघा मित्रांनो गार्डन इथे मुलांचा खेळायचा आहे सगळा. मी तुम्हाला हे दाखवलं. आणि इथे बसायचं आहे क्रोकोडाईल. हे बघा इथे सगळे ॲनिमल्स वर बसायचे आहे. कचरा डस्टबिन पण आहे, म्हणजे कचरा हे व्यवस्था सगळं हे केली आहे. ध्यानवर ठेवलं आहे की कोणी पण कचरा खाली टाकू नये. मित्रांनो हे बघा छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथून वरती असे वाटतं 4 फ्लोर आहे, 3 नाही 4 आहे. तर मित्रांनो तसं तुम्ही इथून आतमध्ये जाऊन इथे बेंचेसवर बसू शकता. आणि तिथे पण सेमच आहे. आणि इथे एक फव्वार आहे. आणि इथे बघा इथे पाणी आहे. आणि हे बघा इथे पण बेंचेस आहे बसायला दोन्ही साईडवर. तिथे पण आहे, तिथे जरा मुलांचं खेळायचं पण आहे. आणि तिथे वाटतो काहीतरी हाय मंदिरासारखा तिथे. आणि तिथे पण साईडला चालायचं आहे. बाय द वे ह्या फव्वारे बरोबर मजे घेऊया. तर मित्रांनो आज पाणी इथपर्यंत राहत आहे. तर नॉर्मली आहे बघा इथे सगळं इथे पाणी असतं, पण आज राहत आहे. बाय द वे हा गार्डन 9 वाजता बंद होतो, पण चालू कधी होतो ते नाही माहीत. हे बघा इथे सगळं बसायची व्यवस्था आहे. आणि हे बघा इथे 3 म्हातारे बसले. मित्रांनो गार्डनमध्ये उपस्थित आहे बघा ही मूर्ती. आणि मित्रांनो आम्ही फिलहाल ते जात आहे घरी, कारण खूप जास्त वेळ झाला गार्डनमध्ये. 1 तास झाला लगभग. हे बघा आम्ही घरी जात आहे. ते लोक अजूनपर्यंत बॅडमिंटन खेळत आहे. हॅलो यू किती जास्त क्यूट आहे कुत्रा. हा कुत्रा खाय चाललाय यू. तो का यू दुर्बीन कुठे हे बघा इथे बसला गेला. हे बघा कुत्र्याच्या जवळ बसला. हा कुत्रा खय नाही तर माहिती पण नाही. तर मित्रांनो आम्ही कुत्र्याला पाणी वाटतंय. टाक 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 टाक. पी त्या भूक लागले बघ धावायला. तर मित्रांनो आता आम्ही फिरायला तर चाललो चायनीज खायला. आहे बघा चायनीजचा ॲड्रेस दाखवतो की कुठे आहे. तर मित्रांनो हे बघा असा स्ट्रेट जायचा, एकदम स्ट्रेट जायचं. तिथे तुम्हाला चायनीजचे स्टॉलमध्ये दिसेल. तर मित्रांनो आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो 2019मध्ये, तर इथे एवढे डुक्कर होते ना ह्या रस्त्यावर. हे बघा चायनीज स्टॉलचं इथे जायचं रस्त्यावर एवढे डुक्कर होते विचारू नका. तर मित्रांनो कुछ असं दिसतो हा स्टॉल चायनीज. तर मित्रांनो आम्ही राईस खाणार आहे, मग मी राईस खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटतो. हे बघा आम्ही सगळे आले 8 जण, बाहेर पण आहे. तर मित्रांनो आता आम्ही चायनीज स्टोरवर खायला आलो आहे.
आणि आता जेच ना काकाने जो आहे ना चायनीज स्टॉल त्यांनी बोलला 65 चिकन 65. तर तुम्ही मला सांगा की चिकन 65 म्हणजे चिकनचा प्राईस 65 आहे की चिकनचं नाव 65 आहे? तू सांग रे. तुम्ही कॉमेंट करून सांगा. तर मित्रांनो आम्ही इथे जेवलो होतो. जेवण झालेलं आहे. थांबा, वाजले किती 10, रात्रीचे 10. तर बघा केवढा कालोख पण माणसं आहे. आधी इथे कुत्रा पण झोपला आहे. इथे बेंचेस पण आहे. आणि हे बघा ह्याचं नाव बघा काय अक्षय दिसत पण नाही. ते बाय द वे ह्याचं नाव आहे अक्षय सेंटर. तर मित्रांनो हा जो गेट दिसतो तो जाणार आपल्या इथे गार्डनच्या इथे अक्कलकोटच्या तिथून राईट साईडला पाहिजे एक रस्ता होता तिथूनच. तर मित्रांनो गॅस करा की स्प्राईट कितीची असेल? 20 नाही 25ची स्प्राईट आहे. लिटरली अक्कलकोटला खूप जास्त महागडं आहे. आणि मी त्याबरोबर 5 मेलोडी पण घेतले आहेत. तर मित्रांनो आम्हाला 5 मिनटं पण नाही लागले आपल्या हॉटेलच्या इथे पोचायला. हे बघा आम्ही 5 मिनटं टाइमपास केला आहे टपरीवर आणि 5 मिनटं लागले इथपर्यंत यायला. राहुलला आणि समीरा बाबा तिथून येते. मुश्किल पण हॉटेलला 15-20 मिनटं तर लागणारच आहे. बाय द वे बघा लुक बघा लास्ट वेळेला बघा. हे बघा ब्लॉगला करूया इथेच अँड भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर्नीमध्ये आपला जर्नी कुठे करणार आहे ते नाही सांगू शकत. पुढल्या ट्रेननी पण हा जर्नी करा उद्या दुपारी. थँक्स फॉर वॉचिंग.